जे आम्ही पंढरपूरला केलं होतं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना सरकारने जो शब्द दिला, दुर्दैव असं तो शब्द सरकारने आतापर्यंत पाळलेला नाही। जी कर्जमाफी दिली गेली त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या काढण्यात याव्या, जेणेकरून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आम्ही केली होती। आणि त्याच्याच बरोबर पीक विमा देत असताना 4 ट्रिगर जे काढले ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बदल व्हावेत अशा काही मागण्यांसाठी आम्ही बसलो होतो। महाजन साहेब तिथे आले, मुख्यमंत्री साहेबांशी टीव्हीवर, आपण सर्वजण तिथे होता त्यावेळेस टीव्हीवर तिथं बोलणं गेलं फोनवर, आणि मग त्यांनी शब्द दिला होता 22 तारखेच्या आधी बसायचं। पण दुर्दैव असं त्या पवित्र भूमीमध्ये, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा पाळला नाही, म्हणजे खोटं बोललं गेलं। आणि त्या अनुषंगाने मग आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं 29 तारखेला छत्रपती संभाजी नगरमध्ये जे आपलं केम्ब्रिज चौक आहे तिथे एक फार मोठं आंदोलन आम्ही परवा 29 तारखेला करणार आहोत। ते आंदोलन शांततेत असणारे, शेतकऱ्यांचं असणारे, अन्नत्याग आंदोलन नसणारे। तिथं काही नेते येऊन शेतकऱ्यांशी बोलतील व शेतकरी त्यांची भूमिका मांडतील, पण त्यावेळेस मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणार आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये असणाऱ्या आमच्या नेत्यांच्या मदतीने सरकारशी आम्ही बोलू, चर्चा करू, नाही तर डायरेक्ट चर्चा करू, पण आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने मान्यच झाल्या पाहिजे असं आमचं मागणं आहे। आणि जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेऊ जेल भरो आंदोलनाचा। त्यामुळे कृपा करून सरकारला सांगायचे तुम्ही एकदा खोटं बोलला, आता परत तुम्ही खोटंही बोलू नका, डायरेक्ट निर्णय आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही द्या अशी विनंती आज इथं करतो। 29 तारीख सोमवारी सकाळी छत्रपती संभाजी नगरमध्ये केम्ब्रिज या चौकामध्ये। त्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचे हा लढा तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आज आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत। त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही तिथं यावं अशी आपल्याला विनंती आहे। नाही, सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सरकार शब्दाचा खेळ खेळतं। जे काही तिथं योजना आणल्या जातात त्याच्यामध्ये अटी टाकल्या जातात। तुम्हाला माहित असेल 2025 ला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती 31,000 कोटी रुपयाची मदत, पण मिळाले किती शेतकऱ्याला? 10,000 कोटी। 21,000 कोटी गेले कुठं? तिथं देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना सांगितलं होतं पीक विमा योजनेच्या अंतर्गत 15,000 कोटी हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येतील। मी फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सांगतो, 2023 ला या जिल्ह्यातला 3-3.5 लाख शेतकऱ्यांना 386 कोटी रुपये मिळाले होते पीक विम्यातून। 2024 ला 219 कोटी मिळाले होते आणि जेव्हा सगळ्यात मोठं नुकसान झालं, 6 लाख हेक्टर या जिल्ह्यामध्ये जमीन ही उद्ध्वस्त झाली होती, पिकं गेली होती, तेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये खरीपात 2025 मध्ये 7 कोटी 64 लाख रुपये आले। अपेक्षा काय होती? खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल। जर हे ट्रिगर ठेवले गेले असते, जी आमची मागणी आहे, तर आपल्या या जिल्ह्याला 1800 कोटी रुपये मिळाले असते। त्यामुळे ती गोष्ट फसवी होती आणि या योजनेमध्ये सुद्धा सरकारने सामान्य शेतकऱ्यांना फसवलं। सरकारची अपेक्षा होती की लोक विसरून जातील, GR काढून टाकू, कर्जमाफी दिली, भाषणात बोलू, पण कुठं ना कुठेतरी इथं अपमान आणि अन्याय हा आमच्या शेतकऱ्यांचा झालेला आहे। त्यामुळे याचा बदला आम्ही नक्कीच या आंदोलनाच्या माध्यमातून करू, पण परतफेड जर सरकारला करायची असेल तर आमच्या मागण्या या मान्य कराव्याच लागतील। आमच्या पक्षातल्या नेत्या सुप्रियाताई सुळे तिथं येणार आहेत, शशिकांतजी शिंदे साहेब येत आहेत, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब तिथे येणार आहेत, खासदार साहेब तिथे येणार आहेत व तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा झाली। त्यांचा दौरा चालू असल्यामुळे मोठे नेते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील, नाहीतर आदित्य ठाकरे असतील, ते तिथे येऊ शकणार नाही, पण मग दुसरे महत्वाचे नेते नक्कीच तिथे येतील असं आम्हाला वाटतं।
याच्याच बरोबर शेतकरी नेत्यांना आम्ही विनंती केली, त्यातले काही शेतकरी नेते तिथं आंदोलनाला येणार आहेत, काही कम्युनिस्ट नेते तिथे येणार आहेत, असं सगळे मिळून शेतकऱ्यांचं आंदोलन केलेलं आहे. कुठल्याही पक्षाच्या बॅनरच्या अंतर हे आम्ही आंदोलन करत नाही, फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी तिथं आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यातच काही अशा संघटना आहेत, जसं की इथली पुरोगामी संघटना आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, वकील संघटनेला पाठिंबा दिलेला आहे. टीईटी परीक्षा ज्याच्यामध्ये आजच तुम्हाला कळालं असेल पेपर फुटला, तर तिथली विद्यार्थी आमच्या बरोबर येणार आहेत. MPSC परीक्षा जी दिली गेली जाते त्याच्यामध्ये आता ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार सरकार करतंय आणि तिथे असणारे विद्यार्थी सुद्धा त्याचा विरोध करतात. ते सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, ते सुद्धा आंदोलनाला येणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. मला सरकारला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षा कधी होणार आहे ती डेट डिक्लेअर करता, रिझल्ट निकाल कधी लागणार आहे ती डेट डिक्लेअर करता, तर या सरकारला मला विनंती करायची पेपर कधी फुटणार याची डेट तुम्ही डिक्लेअर करा. म्हणजे विद्यार्थी जरा तयार राहतील की बाबा नो उद्या पेपर आहे, आज फुटणार आहे का 2 दिवस आधी फुटणार आहे. म्हणजे जे सरकार पार्टी फोडून सत्तेत आलेलं आहे त्यांना फोडाफोडीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही असं आम्हाला वाटतं. दुर्दैव असं नीटचा पेपर फोडला 2024ला सुद्धा, 2026ला सुद्धा. 26 लाख विद्यार्थी त्या परीक्षेसाठी बसतात, गरीब परिवारातले 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि आता टीईटीचा पेपर तो सुद्धा महाराष्ट्रातून, म्हणजे नीटचा पेपर महाराष्ट्रातून फुटला, टीईटीचा पेपर महाराष्ट्रातून फुटला. या टीईटी परीक्षेसाठी 6.5 लाख विद्यार्थी बसतात आणि मग त्या मुलांनी काय करायचं, फी देऊन शिकलेले असतात, वाट बघत असतात, मेंटल प्रेशर येतं. त्यामुळे नक्कीच हायर टेक्निकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनी तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे अशी आमची इथं मागणी. चंद्रकांत दादांच्या विभागाच्या अंतर्गत हा विषय तिथं येतो आणि जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. कथित का धडधडीत पैसे मागतायत, 1%, 2%, 40 लाख, 60 लाख, 50 लाख आणि त्याच्यावर ते हेही सांगतायत वर द्यावे लागतात. आता वर कोणाला द्यावे लागतात हे जरा बघावं लागेल. म्हणजे इथं गरीब माणूस 1-1 रुपयासाठी लढतोय, कर्जमाफीसाठी लढतोय, पीक विम्यासाठी लढतोय. विद्यार्थी तिथं त्यांचं जे काय स्कॉलरशिप वेळेवर मिळावे यासाठी लढतात, लाडक्या बहिणी वेळेवर पैसे मिळावेत, जे मिळत होते परत एकदा सुरू व्हावेत यासाठी लढतायत. मात्र हे सर्व या सरकारतले आमदार असतील, नेते असतील, हे मात्र पैसे छापण्यात हे माहीर आहेत आणि बिझी आहेत. ज्या शहरामध्ये मी आहे या शहरातला एक नेता, काय नाव त्यांचं ते, शिरसाट भाऊ, हे तर पोतेभर पैसे घेऊन तिथं व्हिडिओ आला होता. काय झालं ते व्हिडिओचं, त्यांचं म्हणणं होतं मी कष्टातून कमवलेले आहेत. काय हरकत नाही, कष्टातून कमवता. मग गरीबाला जो कष्ट करावा लागतो त्याबद्दल सरकार जर निर्णय घेत नसेल, त्या गरीबावर त्या ठिकाणी अन्याय होत असेल, त्याबद्दल कोण बोलणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ आला, त्यामुळे एकच झलक तुम्हाला मिळाली, नेत्यांची झलक मिळाली, तर कदाचित नेते त्या पैशामध्ये पोहताना तुम्हाला दिसतील. आजची करप्शनची परिस्थिती या महाराष्ट्राची आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कधी वक्तव्य केलं मी ते ऐकलं नाही. पण ऑपरेशन टायगर कृपा करून म्हणू नये, वाघाची पण इज्जत असते असं आपल्याला म्हणावं लागेल. ऑपरेशन बाजार आपल्याला म्हणता येईल. हे जे काय झालंय ते फक्त डिलिमिटेशन कायद्यासाठी झालेलं आहे. जसे वॉर्ड फोडतो आपण ग्रामपंचायतचे आणि महानगरपालिकेचे नाही नगर परिषद, तसं यांना खासदारकीचे जे कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, मतदारसंघ असतात, ते त्यांना फोडायचे आणि आमदारकीचे फोडायचे. 29 त्यांना आत्ताच्या खासदारांच्या संख्येवर अवघड वाटायला लागले. त्यांना किती लोक पाहिजे, 68 अतिरिक्त खासदार लागणार होते. त्यातले 20 खासदार टीएमसी कडनं मिळाले, 6 खासदार हे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडनं त्यांनी फोडले. आता राहिलेले जे 40 खासदार आहेत त्यांना मिळतील असं वाटत नाही. त्यामुळे ऑपरेशन किती करण्याचा प्रयत्न केला, किती चिरपाड खेळली, तरी त्यातून काही निघेल असं वाटत नाही. आमचा पक्ष फुटत नाही आणि दुसराही कुठला पक्ष फुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही. महाराष्ट्र सरकारने समृद्धी महामार्गाची वेबसाईट जी आहे ती हॅक केली आहे
आता हॅक का केली हे बघावं लागेल. म्हणजे ह्यांना साधी वेबसाईट सुद्धा मेंटेन करता येत नाही. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आधी आम्ही बोलून दाखवलेलं आहे. अधिकाऱ्यांनी 3-3 हजार कोटी रुपये खाल्लेत हे पुराव्यासकट आम्ही दिलेलं आहे. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये कारवाई कुठलीच झाली नाही. आता रस्ता मेंटेन करता येत नाही. रस्त्यावर गेल्यानंतर तुम्ही जर ब्रिजच्या इथं आला तर गाडी उडी मारते अशी परिस्थिती आहे. मध्ये क्रॅक गेलेत हे आपण तिथं बघितलेलं आहे. आणि मग अशी परिस्थिती रस्त्याची असताना साधी वेबसाईट मेंटेन करता येत नाही. ही आहे आजच्या या महाराष्ट्राची परिस्थिती. आणि ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भ्रष्टाचार हा शक्तीपीठ मार्गामध्ये होतोय. आणि त्यातून जो पैसा येईल तो दुर्दैवाने राजकारणासाठी हे सरकार आणि हे नेते वापरतील हे माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा हा रस्ता दुर्दैवाने त्या ठिकाणी लादला जातोय. महाराष्ट्र सरकार ने किसानों को 36,785 करोड़ रुपए की कृषि कर्ज माफी योजना की घोषणा की, क्या बोलेंगे? सिर्फ पेपर पे की है, भाषण के लिए की है. आपने अगर उनका जीआर पढ़ा उसमें जो कंडीशन है वो पढ़े तो उसमें से ऐसा अंदाज आ रहा है 36,000 करोड़ की ये योजना पेपर पे दिख रही है, लेकिन असलियत में 11,000 से 12,000 के आगे पैसा लोगों को नहीं मिलने वाला. उसी के साथ अनफॉर्चुनेट चीज देखो, कैबिनेट मीटिंग जो होता है उसमें एक पेपर सर्कुलेट किया था और वो पेपर पे ऐसे स्पेसिफिकली लिखा गया था कि अगर जो जीआर में हमने कंडीशंस डाले हैं वो कंडीशंस अगर एक्सेप्ट करती है ये कैबिनेट तो डेफिनेटली 36,000 करोड़ हमको नहीं लगने वाला, उससे बहुत कम पैसा लगेगा. तो अगर ये कैबिनेट मीटिंग में ये नोट सर्कुलेट की गई थी जीआर निकालने के पहले, क्योंकि जीआर जनरली जीआर में जो मुद्दे आले वो डिस्कस होते बाद में जीआर निकलता है, तो उससे पता चलता है जानबूझ के ये कंडीशंस डाली है ताकि किसानों को मदद नहीं मिले, सिर्फ पेपर पे ये मदद रहे. ये अनफॉर्चुनेट कोशिश सरकार के माध्यम से की है. लोगों को अभी ये पता चला है. जब लोगों को पता चला है तो जंगल में फूल खिलेगा और लोग डेफिनेटली रास्ते पे उतरेंगे, ऐसे हम सबको लगता है. सरकार अपनी ओर से कई योजनाएं सक्सेसफुल होने का दावा कर रही है, आप क्या कहेंगे? कौन सी योजना सक्सेसफुल है आप बताओ. मतलब कोई भी अगर योजना आज देखो, लाड़की बहन योजना इन्होंने शुरू की थी. 2.5 करोड़ महिलाओं को ये महीने के 1,500 रुपए देते थे. इलेक्शन के पहले 3-3 महीने के एडवांस में पैसे महिलाओं को दिए गए ताकि उनको मतदान मिले. लेकिन जैसे ही इलेक्शन खत्म हो गया तब वहां पे जो 2.5 करोड़ महिला थी उसमें से 1 करोड़ महिला का नाम कटा दिया था. जो इंश्योरेंस स्कीम थी किसानों के लिए वो उन्होंने बंद कर दी. उसमें से 4 ट्रिगर निकाल दिए. उसमें उन्होंने कृषि सम्मान योजना लाई थी जिसमें हर साल 5,000 करोड़ रखेंगे किसानों को मदद करने के लिए. अनफॉर्चुनेटली बजट में उसके लिए प्रोविजन भी नहीं की गई. सारथी हो, महाज्योति हो या जो भी विद्यार्थियों के लिए संस्था निकाली गई, जिस तरीके का फंड एलोकेशन वहां पे हो रहा है वो नहीं हो रहा. अगर आप जो मनरेगा स्कीम थी जो किसानों के लिए थी उसके अंतर्गत भी लोगों को अभी तक पैसा नहीं मिल रहा. घरकुल के लिए पैसा नहीं मिल रहा. तो मिल किसके लिए रहा है? तो सिर्फ गुजरात के कॉन्ट्रैक्टर, आंध्रा के कॉन्ट्रैक्टर जो वहां पे बड़े बड़े प्रोजेक्ट करके वहां से भ्रष्टाचार कर रहे हैं, ऐसे ही कॉन्ट्रैक्टर को पैसा दिया जा रहा है. बाकी धीरे धीरे अगर आप देखो पूरे स्कीम खत्म हो रहे. आदिवासी समाज को जो योजना है उसके लिए जो पैसा है वो भी डाइवर्ट कर दिया. एससी समाज के लिए जो पैसा है वो भी डाइवर्ट कर दिया. जो बच्चे हैं उनको जो खाना दिया जाता है न्यूट्रिशन प्रोग्राम के अंतर्गत वहां पे भी अनफॉर्चुनेटली पैसा उस लेवल तक खर्चा नहीं किया जा रहा. तो सभी डिपार्टमेंट से पैसा कम होते जा रहा है, सभी योजना बंद होते जा रहे हैं. सिर्फ बड़े प्रोजेक्ट के नाम पे करप्शन इस सरकार में बड़े लेवल पे हो रहा है. पिछले महीने नीट का पेपर लीक हुआ और अब इस महीने वापस टेट का पेपर लीक हुआ है. देखो ये जो सरकार है किसके बेसिस पे खड़ी है? पार्टी को फोड़ के, आमदारों को फोड़ के, खासदारों को फोड़ के. तो इनको थोड़ा फोड़ा फोड़ी करना बहुत अच्छा लगता है ऐसे मुझे लगता है. अभी जिस तरीके से आप पेपर कब लिया जाएगा उसकी डेट डिक्लेयर करते हो, रिजल्ट कब आएगा उसकी डेट डिक्लेयर करते हो, तभी इस सरकार को हम मांग करते हैं पेपर कब फूटेगा ये भी डेट डिक्लेयर करना, ताकि ये जो बच्चे हैं जो स्ट्रेस लेते हैं वो थोड़ा बोलेंगे 2 दिन के बाद पेपर फूटने वाला है, पढ़ाई करने की कुछ जरूरत नहीं है.
ये आज की परिस्थिति है। इतना हाई लेवल पे करप्शन सब जगह है। और उसी के साथ अगर आप देखो एमपीएससी एग्जाम में करप्शन है, पुलिस एग्जाम में करप्शन है, उसी के साथ ये नीट में बहुत बड़ा करप्शन हुआ था। सीबीआई ने केसेस डाले थे, इन्वेस्टिगेशन चालू किया था, बहुत चर्चा हुई कि नहीं नहीं सीबीआई काम कर रहा है। अभी कहां पे गया सीबीआई? सो गया। तो अभी ये जो टीईटी है उसमें 6.5 लाख विद्यार्थी जो एग्जाम के लिए बैठते हैं, उनका पेपर जो फूटा है वो भी महाराष्ट्र से अनफॉर्चुनेटली फूटा है। इसलिए हायर टेक्निकल एजुकेशन के जो मंत्री है, जो मेरे हिसाब से उनके अंतर्गत ये सब्जेक्ट आता है, तो उनको उस पद पे रहने का कोई अधिकार नहीं, ऐसे सब विद्यार्थी और सब लोगों का कहना है। शिरसाटांनी माझ्या वजनावर पण माझ्या वजनाची प्रशंसा केली होती। माझ्या वजनाची प्रशंसा केल्यानंतर त्याचं काय झालं त्यांना तिथं माहिती आहे। म्हणजे आम्ही शेतकऱ्याशी लढतोय आणि त्यांना माझ्या वजनाची काळजी पडलेली आहे। शिरसाटांना मला एवढंच सांगायचंय की सिडकोमध्ये पैसे खाऊन जे तुम्ही मोठे झालेला आहात ना, सगळे आकडे आमच्यापर्यंत आहेत आणि ते आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला मंत्रिपदापासून दूर जावंच लागणार आहे। पुढच्या रिशफलमध्ये ते तर होणारच आहे, पण परत तुम्ही आमदार होणार नाही याची दक्षता 100% आम्ही घेऊ। कारण का गरिबाची घरं आणि जे भूमिपुत्र आहेत नवी मुंबईचे, त्यांची जागा हडपवण्याचा प्रयत्न तुम्ही तिथं केला होता। त्यातून पैसा तुम्ही खाल्लाय, त्यातून मलिदा घेतलेला आहे आणि त्यातून तुम्ही हॉटेल विकत घेता हे लोकांना माहिती आहे। तिथून तुम्ही नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरच्या जवळ जमीन घेतली ही लोकांना माहिती आहे। त्यामुळे तुमची तरक्की फार मोठी झाली हे लोकांनी बघितली। आमचं मत आहे तुमच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या गरिबाची तरक्की व्हावी, या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य व्यक्तीची तरक्की होईल, पण तुमची आणि तुमच्या परिवाराची तरक्की होत असेल तर हे योग्य नाही। त्यामुळे तुम्ही आमच्याबद्दल काय बोलायचं बोला, पण आम्ही पुराव्यासकट जेव्हा बोलतो तेव्हा तुमची अडचण कशी होते आणि तुम्ही बोलणं कसं बंद करून घरी जाऊन कसं बसता हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। ये भी कहा है कि जब भी आपकी पार्टी के कुछ विधायक उनकी पार्टी में जाने होंगे। ऐसा किसने कहा? संजय सिरसाट। संजय सिरसाट को पहले बोलने का अधिकार दिया गया था उनके पार्टी से। अभी उनको बोला गया कि चुपचाप मुंह मत खोलो, शांत बैठो। अचानक कैसे बोलने लग गए वो मुझे नहीं मालूम, लेकिन जो भी है बहुत कम महीनों के लिए वो मंत्री रहने वाले, इतना मुझे मालूम है। और उनके मतदार संघा के जो लोग हैं वो उनको वापस चुन के नहीं देंगे, वो भी हमको मालूम है। इसलिए उनको कहना है आपको कोई अधिकार नहीं है आपके पार्टी में, इसलिए सिर्फ बात करने के लिए बात कृपा करके मत करना। महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवलं चालू आहे। देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की नवा स्मार्ट मीटर हे काही बसवलं जाणार नाही, पण एक मेसेज येतो एमएससीबी कडनं 24 तासात स्मार्ट मीटर बसवण्याची सांगितलं जाते। जनतेमध्ये घबराट आहे, कसं बघा? अधिवेशनात बोललं जातं, आश्वासन दिलं जातं आणि ते पाळलं जात नाही। स्मार्ट मीटरच्या बाबतीत तेच झालं, लाडक्या बहिणीच्या बाबतीत नाही नाही आम्ही अजून बंद करणार नाही, तेव्हा आकडा होता 2 लाख, गेला आता 91 लाख का 1 कोटीवर। त्याच्याच बरोबर आपण बघितलं असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत सिबिल बद्दल बोललं गेलं होतं, अजिबात नाही या शेतकऱ्यांना हात लावायचा नाही बँकेला। शेतकऱ्याला भारी वाटलं, शेतकरी गेले बँकेत आणि बँकेत गेल्यानंतर बँक म्हणते हे आम्ही सरकारचं काय ऐकत नसतो। म्हणजे दुर्दैव असं की सरकारचं कुणीच ऐकत नाही, त्यांचे आदेश पाळले जात नाही। हे आपल्याला एमएससीबीच्या अंतर्गत स्मार्ट मीटरच्या बाबतीत सुद्धा बघितलेलं आहे। स्मार्ट मीटर बनवणारी कंपनी कोणाची आहे त्याचा थोडासा अभ्यास करा। त्यामुळे लोकांना मदत व्हावी यासाठी स्मार्ट मीटर लावले जात नाही, पण स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपनीला मदत व्हावी यासाठी स्मार्ट मीटर सामान्य लोकांवर लादले जात आहेत। आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर गरिबाची बिलं कशी वाढली हे लोकांनी तिथं बघितलेलं आहे। आंदोलन तो हुआ ये बता। महाराष्ट्र में जो लोन वेवर की योजना सरकार ने लाई है उसमें बहुत सारी त्रुटियां है, उसमें बहुत सारी कंडीशंस डाली है, जिसके कारण सरकार बोल रही है 55 लाख लोगों के लिए ये योजना है 35,000 करोड़ की। लेकिन हमारा कहना है कि 70% किसान इस योजना से वंचित रहने वाला है, क्योंकि उसमें कंडीशंस ऐसे डाली है। इसलिए हमारा कहना है कि आप वो कंडीशन निकाल दो। उसी के साथ जो क्रॉप इंश्योरेंस स्कीम सरकार ने बहुत पहले लाई थी, अच्छी स्कीम थी, कुछ त्रुटियां थी वो हम डेफिनेटली कवर कर सकते हैं, लेकिन उसमें से जो 4 ट्रिगर थे वो निकाले हैं और वो 4 ट्रिगर निकालने के कारण अनफॉर्चुनेटली किसानों को उस योजना की मदद नहीं हो रही। इसलिए ये
जो लोन वेवर योजना है उसमें से कंडीशंस जो डाली है वो निकालो, ये हमारी फर्स्ट मांगनी है। उसी के साथ जो हमारी इंश्योरेंस स्कीम है किसानों की, उसमें जो त्रुटियां है वो आप कवर करो, ऐसे हमारी दूसरी मांगनी। इसलिए ये मांगनी हमने की थी पवित्र भूमि पंढरपुर से, बट वहां पे हमको जो शब्द दिया था वो वहां पे शब्द निभाया नहीं गया। अभी इसीलिए 29 तारीख मंडे को जब हमारा अधिवेशन मुंबई में चालू होगा, तब हम छत्रपति संभाजी नगर के जो कैम्ब्रिज चौक है वहां पे हम बहुत बड़ा आंदोलन किसानों के साथ करने वाले, और वहां से हम ऐलान करेंगे सरकार को, हमारे किसानों की मांगने जो है आप पूरी करो, नहीं तो हम यहां से नहीं हटेंगे, या अगर आप हमारे ऊपर प्रेशर डालोगे तो हम जेल भरो आंदोलन वहां से कर सकते हैं। हमारा पक्ष है, कांग्रेस पक्ष है, उद्धव ठाकरे साहब के सब कार्यकर्ता पदाधिकारी है, शेतकरी संगठना है, बहुत सारे कम्युनिस्ट संगठना वहां पे आ रही है। उसी के साथ अगर आप देखो तो जो सोशल सपोर्टर्स है, कोई विद्यार्थी संगठना आ रही है, कोई पुरोगामी प्रोग्रेसिव विचार की संगठना वहां पे आ रही, वकील संगठना, ऐसे बहुत सारे संगठना यहाँ पे बड़े तानात पे आएंगे, ऐसे हम सबको लगता है। नाही, माझ्या अंदाजाने 7 खासदाराच्या मागे एक मंत्रिपद त्यांना मिळेल असं कुठेतरी चर्चा होती। त्यामुळे श्रीकांत शिंदेंना एक महत्वाचं मंत्रिपद मिळू शकतं असा काही प्रमाणात अंदाज आहे। आणि जे जुने मंत्री आहेत, आधी फोडलेले खासदार, त्यांचं पद काढून नवीन फोडलेल्या खासदाराला तिथं लॉलीपॉप दिला जाणार। त्याच्याच बरोबर महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षातले जे सत्तेत आहेत त्यातल्या एका नेत्याला आजची महाराष्ट्राची जबाबदारी सोडून दिल्लीला जावं लागणार आहे मोठं पद घेण्यासाठी, असंही आम्हाला कळतंय। आणि एक छोटं पद असणाऱ्या नेत्याला एक मोठं पद मिळेल अशी सुद्धा तिथं चर्चा आहे। आंदोलनात किती शेतकरी सहभागी होते? शेतकऱ्यांना विनंती केलेली आहे, शेतकरी जेवढे येतील त्यांचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे, तेवढ्या शेतकऱ्यांना आम्ही वेलकम करू आणि मोठ्या संख्येने येतील अशी आशा आणि विश्वास आहे।